गाईज गुड मॉर्निंग. तर आता 11:30 वाजलेले सकाळचे. तर शिवचं चाललं आहे झेंडा लावायचा दारामध्ये. तर आता आम्ही झेंडा लावणार आहेत. तर त्याचा थोडासा मावळ्यासारखा मी मेकअप करणार आहे. तर आपण तो आता करून घेऊया. शिव मागं सर थोडं. झेंडा ठेव खाली तो. इथं ठेव. घे इकडं. त्याला शिवाजी महाराजांची ॲक्टिंग करायला खूप आवडते. सरक माग सरक शिव. आपण तुझा मेकअप कर. सरक पाठीमाग. मम्मी मला शिवाजी महाराजांचा ड्रेस आणायला लाव. हा लावते, सांगितले मी 3 वाजता येणार आहे. तर मी त्याला आता पावडर लावून घेते. तर आज शिवजयंतीमुळे राहुरीमध्ये पण खूप गर्दी. रॅली निघणार आहे शिवाजी महाराजांची खूप मोठी. तर आता मी त्याला गंध लावते महाराजांचा. तर शिवजयंती खूप अशी उत्सवात साजरी केली जाते. आणि आता त्याचं ते चंद्रकोर लावून झालेले आहे. तर आता आपण यार लय नको बास झालं. बास बास आरोही बास. एक रुद्राक्षाची माळ घाल गळ्यात. चल हा एक घी माळ बारकी. हा घाल बर. कशी दिसते बघू ते. बघू कशी दिसते ते. बस एकच. चल आणि हातात घाल एक तुला घालायचे असलं तर. तर ह्या सर्व रुद्राक्षाच्या माळा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून आलेले. त्र्यंबकेश्वरवरून, तसेच कृष्णेश्वरवरून. आणि हे त्रिशूळ जे तुम्ही बघता हे मी केदारनाथवरून आणलेलं आहे. तर शिवचे चाललेत आता माळा घालायच्या. आज त्याने शाळेमध्ये भाषण पण केलं, पण तो व्हिडिओ मला नाही घेता आला कारण मला इतक्या सकाळी जाता नाही आलं त्याच्या स्कूलमध्ये. चल छोटा झेंडा कुठे येतो तो पण आण. हा कुठे येतो शोध बर कुठे. हे झेंड्याचं पूजन करण्यासाठी मी फुलं आणलेले आहेत. ते ताटामध्ये घेतलेले आहेत. चल शिव बघा किती सुंदर असा मावळा दिसतोय. चल बाहेर. हा इथं उभा कर बर शिव. असं उंच उंच उभा कर ना दम. असं बांधावं लागेल कशाने तरी तो दम. हा झेंडा आम्ही इथं लावलेला आहे. शिव तो बारका झेंडा तिथं ठेवून आपण पूजा करू. मी हा छोटा झेंडा इथं ठेवलेला आहे पूजा करूच तर. आणि मोठा इथं लावलेला आहे. तर आता मी इथं थोडीशी रांगोळी काढते. रांगोळी तर काढलीच पाहिजे कारण महाराष्ट्रासाठी महाराज म्हणजे देवापेक्षा कमी नाहीत. पण इतर उत्सव साजरे करतो तसं शिवजयंती पण ही अशी साजरी व्हायलाच पाहिजे अगदी आनंदाने. कारण देवाचे स्थान महाराजांना मिळाले पाहिजे. तर आता मी याच्यामध्ये कलर भरते रांगोळीमध्ये. हे रांगोळीत कलर भरून झालेले. तर आपण आता ह्या झेंड्याचे पूजन करूया. आता माझ्याकडे मूर्ती नाही आहे म्हणून मी ह्या झेंड्याचंच पूजन करणार आहे. तर शिव झेंड्याचं पूजन करत आहे. फुलं व्हा आधी. ठेव. तर बघू पुढच्या वर्षी मी मूर्ती नक्कीच घेणार आहे. कारण ह्या वर्षी रात्री अचानक याच्या पप्पाला उशीर झाल्यामुळं मूर्ती आम्हाला मिळालीच नाही. कारण शिल्लकच नव्हत्या मूर्त्या. तर पुढच्या शिवजयंतीपर्यंत मी मूर्ती घेणारच आहे. हां फुलं वा शिव. झाले का फुलं वाहून. मुजरा कर महाराजांना आता. हां मुजरा कर महाराजांना. हां व्हेरी गुड. तर आम्ही झेंड्याचं पूजन केलेलं आहे. हां तर आम्ही झेंड्याचं पूजन केलेलं आहे. तर आता गच्चीवरती त्याचा व्हिडिओ करायसाठी आम्ही चाललो.
शिव मागं सर मागं थोडं असं झेंडा चांगला फडकवा असं महाराजांचा असं दिसला पाहिजे. एवढं जोरात नाही जाईन उडून खाली घे थोडा झेंडा. हे पहा शिव कसा महाराजांचा झेंडा असा फडकवत आहे. त्याला खूप आवडतं असं हे कोणत्या पण उत्सवात भाग घ्यायला. शिव खूप लाजत आहे खाली आल्यावर. हां शिव झेंडा हे कर. तर आम्ही आता रावरीमध्ये आलेलो आहेत. तर इथं लहान मुलांची रॅली निघाली होती. तर हा शिवाजी महाराजांची भूमिका लागणारा मुलगा किती सुंदर दिसतोय बघा ती. तर जिजामाता शिवाजी महाराज यांची भूमिका सादर केलेली आहे. तर हे मयूर अकॅडमीचे मुलं आहेत. खूप सुंदर असं त्यांनी आभूषण केलेलं आहे महाराजांचं आणि जिजामातांचं. तर हे मावळ्यांचा वेश घेऊन पाठीमागे मुली लेझिम खेळत चाललेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे हे लेझिम वगैरे तालात महाराजांचं असं आगमन झालेलं दाखवलं आहे त्यांनी. तर त्यांचा शिक्षक स्टाफ पण सोबत आहे. तर हे किती सुंदर अशा मुली दिसत आहेत छोट्या छोट्या साडीमध्ये झेंडे ते हातात घेऊन यांची रॅली निघालेली आहे. तर सर्व मुले पांढरे कुर्ते घालून रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. तसे शिक्षक लोक त्यांना व्यवस्थित सांभाळून गाड्यांच्या मधून घेऊन चाललेले आहेत. कारण महाराजांची जयंती म्हणल्या वेगवेगळाच उत्साह आणि जल्लोष मुलांमध्ये पण असतो. आणि खूप अशी सुंदर रॅली त्यांनी काढलेली आहे. तर आम्हाला ते पाहून खूप आनंद झाला. तर आम्ही ते रॅली खूप वेळ तिथं थांबलो होतो. त्यांचे नृत्य ते पाहिले आम्ही. तर तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. जय भवानी जय शिवाजी.